सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रभाग क्रमांक 16 मध्ये भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याला आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर यांच्यासह महायुतीचे नेते, प्रभागातील मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहिल्या होत्या. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात निवडणुकीचं वातावरण अधिकच तापलेलं पाहायला मिळालं. या महिला मेळाव्यात प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सेवा, स्वच्छता, महिला सुरक्षितता, त्याचबरोबर युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर भर देत उमेदवारांनी आपली ठोस भूमिका मांडली. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिक विविध समस्यांना सामोरे जात असून त्या प्रश्नांचं कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं, महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत पाटील, सुशांत कलागते, पूनम माळी, शुभांगी पाटील आणि अरुणा बचाटे यांना भरपूर मताधिक्यानं निवडून देऊन आपल्या प्रभागाचा विकास करावा. निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 16चा सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत महिला उद्योजकतेला पाठबळ देणं आणि सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून प्रभागातील रखडलेली विकासकामं मार्गी लावण्याचं आवाहन केलं. महिला मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीला प्रभागात मजबूत पाठिंबा मिळत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलं असून आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.